नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सिद्धू व भावनाचं बाळ अडकणार चक्क आता मृत्यूच्या जाळ्यात। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, एकीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांच्या आयुष्यामध्ये तर एकापाठोपाठ एक संकट येतच असतात, कारण की त्यांच्या स्वतःच्या मुलांनीच आता त्यांच्यासोबत पूर्णपणे चुकीचं वागायचं ठरवलेलं असतं। तर काही केल्या तुम्ही पाहिलंच की संतोष पूर्णपणे किती चुकीचा वागतोय, पण एकीकडे संतोष काही मुद्दे असे पण मांडतो की त्याच्यामुळे मात्र श्रीनिवासला जाणीव होती की आपण काही ठिकाणी चुका केल्या असतील म्हणून। दुसरीकडे लक्ष्मीला एवढं वाईट वाटत असतं की तिची स्वतःची मुलं अशी परक्यासारखी का वागत आहेत म्हणून। पण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर या लक्ष्मीने देखील आतापर्यंत काही गोष्टी एवढ्या चुकीच्या केल्यात की सांगायलाच नको। तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या बिचाऱ्या विश्वाने जीवाचं एवढं रान करून जानूचा त्यांचा जीव देखील वाचवला आणि जयंतपासून जानूला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, तरी देखील मात्र आपल्या त्या विश्वाला ह्या लक्ष्मीने कसं घराच्या बाहेर काढलं तुम्हाला चांगलंच माहीत आहे। त्याच्यामुळे कर्माची शिक्षा म्हणून लक्ष्मीसोबत आता तिची मुलं देखील सेम टू सेम तसंच वागत आहेत। तर दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवासला ती काही जागा खाली करायची असते आणि ती विकायची असते। ती कोणाला विकायची असते तुम्हाला माहिती आहे का? दुसरं तिसरं कोणाला न विकता ती जागा मात्र आता सिद्धूचे बाबा म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की गाडी पाटलांकडे जाणार असते। तर दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मी आधी पण बोललो होतो की जेव्हा पण यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडत असतं, यांच्या आयुष्यात काही ना काही आनंदाचे दिवस येणार असतात, त्यावेळेस मात्र दळवींच्या लोकांमध्ये असं काहीतरी घडतं, त्याच्यामुळे मात्र बिचाऱ्या सिद्धू आणि भावनाच्या सुखी चाललेल्या संसाराला खूप मोठी नजर लागते। दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपली आजी आतापर्यंत कधीच सुधारली नव्हती, पण सुलक्षणा जेव्हापासून भावनाने प्रेग्नन्सीची बातमी दिली तेव्हापासून सगळं घराचं वातावरणच बदललेलं आहे। पण मित्रांनो, त्याच घरामध्ये भावना आणि सिद्धूच्या आयुष्यामध्ये मिठाचा खडा बनून असलेली ही नीलांबरी तुम्हाला माहितीच आहे, कारण की ती भावनाचं बाळ मारण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असते आणि फायनली मित्रांनो पुढे तसंच काय घडणार आहे, म्हणजेच नीलांबरी चक्क आता आपल्या भावनाच्या बाळाला मारण्यासाठी खूप मोठा कट रचते, कारण की हिच्यासारखी पापीबाई तर मी कुठे पाहिलीच नाहीये। त्याच्यामुळे आता ही कशा प्रकारे मारते ते तर जाणून घेऊयाच, पण बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यामध्ये काय घडलं तुम्हाला माहिती आहे का? कारण की बिचाऱ्या विश्वाने आतापर्यंत ह्या जानूसाठी आणि या दळवी कुटुंबासाठी एवढं काय काय केलं होतं, पण या लक्ष्मी आणि श्रीनिवासने खूप मोठा गैरसमज करून घेतला आणि आपल्या बिचाऱ्या विश्वाला काय केलं तुम्ही पाहिलंच। तर दुसरीकडे हा हरामखोर जयंत आता चक्क जानूला इम्प्रेस करणार आहे आणि त्याच्या जाळ्यामध्ये परत अडकवणार आहे आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास स्वतःच्या हाताने जानूचा हात परत त्या जयंतच्या तावडीमध्ये देणार आहे। म्हणजेच एकीकडे पाहायला गेलं तर बिचाऱ्या विश्वाने एवढ्या दिवस जी काही मेहनत केली होती, तुम्ही पाहिलंच की स्वतःचा संसार विश्वाने मोडला, स्वतःच्या आईला गमवलं फक्त आणि फक्त मैत्री निभवण्यासाठी। पण तुम्ही पाहिलेच लक्ष्मी आणि श्रीनिवासने कशा प्रकारे त्यांना वाटलं की विश्वाच्या का आता जानूच्या प्रेमात पडलाय, तिला परत जाळ्यामध्ये ओढेल, अडकवेल, काही वाटेल तसले विचार यांनी केले। पण या ठिकाणी पाहायला गेलं तर लक्ष्मीला या सगळ्याच्या पापाची शिक्षा आता चांगल्याच प्रकारे भेटत आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिची दोन्ही स्वतःची मुलं आताच त्यांच्यासोबत एवढं परक्यासारखं वागत आहे की लक्ष्मीला असं वाटत असतं की अशी मुलं असल्यापेक्षा नसलेली बरी। तर आता एकीकडे मात्र लक्ष्मीला वाटत असतं की तिचे जावई तिच्या मुलांपेक्षा खूप भारी आहेत, पण या ठिकाणी लक्ष्मीच्या पण खूप साऱ्या चुका आहेत। ज्यावेळेस मात्र तिला जयंतचा खरा चेहरा कळेल ना, त्यावेळेस मात्र ती एका पण जावयावरती कधी देखील स्वप्नात विश्वास ठेवणार नाही, कारण की मी आधीपासूनच सांगत आलेलो होतो की लक्ष्मीच्या आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जी काय जयंत नावाची पट्टी बांधलेली आहे ती अजूनपर्यंत सुटलेली नसते आणि या सगळ्याला कोण जबाबदार आहे तुम्हाला माहिती आहे का? स्वतः ही लक्ष्मी जबाबदार आहे। तर दुसरीकडे मात्र मित्रांनो, बिचाऱ्या भावनाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आनंदाचा दिवस आलाच होता, तर त्यामध्ये मात्र त्या घरामध्येच असणारी नीलांबरी ती मात्र आता भावनाच्या बाळाच्या जीवाशी खेळत असते, कारण की भावनाला पाडण्यासाठी, भावनाचं बाळ मारण्यासाठी तिने वाटेल ते प्रयत्न केलेले असतात आणि तुम्ही पुढे असे काय काय गोष्टी पाचाल ना, त्याच्यानंतर तुम्हाला देखील तितकाच राग येईल जेवढा की आता मी बोलतोय। कारण की मित्रांनो, नीलांबरी चक्क सिद्धू आणि भावनाचं बाळ मारते, म्हणजेच त्यांचं बाळ आता चक्क मरणाच्या दारामध्ये अडकतं जाऊन। कारण की आता मित्रांनो, सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की एक ना एक संकट सारखी येतच असतात आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे अजूनपर्यंत कळलं नाही। कारण की तुम्ही पाहायला गेलं तर एकीकडे ती सुलक्षणा आजी एवढी वाईट वागत होती, पण ती आता पूर्णपणे बदललेली आहे, तर त्याच घरामध्ये असणारी नीलांबरी आता सिद्धू आणि भावनाच्या वाईटावरती टपलेली आहे। तर इकडे दळवींच्या घरांमध्ये आता एवढी वाईट वेळ आलेली आहे की सांगायलाच नको आणि या सगळ्याचा लोड घेऊन भावना आता दळवींकडे परत येणार आणि त्याच वेळेस मात्र ही नीलांबरी काय ना काय असा डाव साधणार आणि ते सगळं येणार परत आता हे दळवींच्या लोकांवरती आणि भावनाचं बाळ संपवण्याचा प्रयत्न करणार। तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल, पण या नीलांबरीबद्दल काय बोलावं तर काही समजत नाही। तर उद्याचा व्हिडिओ मी पूर्ण डेडिकेट बनवतो, पण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जाता जाता हाईप करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करून सांगा की या नीलांबरीचा मूर्खपणा लवकरात लवकर थांबला पाहिजे का नाही, ते नक्की कमेंट करा।